संधीनंतर पंजाबच्या सीमा भागामध्ये परिस्थिती पूर्वपदावर येते। भारत आणि पाकमध्ये तणावाच्या वातावरणाच्या स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं, पण आता सकाळपासून स्थिती सामान्य होऊ लागलेली आहे। स्थानिकांनी त्यामुळे समाधान व्यक्त केलं। अमृतसर पठाणकोटची ही दृश्य या ठिकाणी सगळे व्यवहार सुरळीत होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे, पण हल्ल्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ही तैनात ठेवली गेलेली आहे। अमृतसर आणि पठाणकोट इथली ही दृश्य पंजाब। अमृतसर मध्ये जबरदस्त चेकिंग होत आहे। आता ही फिरोजपूरची दृश्य बघा। काल आणि परवा फिरोजपूर मध्ये सुद्धा हल्ले करण्यात आलेले होते। नागरी वस्तीने लक्ष्य करण्यात आलेले होते। फिरोजपूरच्या काही भागांमध्ये ड्रोनचे अवशेष सुद्धा सापडलेले होते, त्यामुळे काही नागरिक थोडेसे काही भागांमधले नागरिक घाबरलेले होते, पण आता फिरोजपूरमध्ये सुद्धा जनजीवन पूर्वपदावर यायला लागलेलं आहे। पंजाबची ही दृश्य। तर राजस्थानच्या सीमा भागातही परिस्थिती पूर्वपदावर यायला लागलेली आहे। शस्त्रसंधीनंतर पंजाबमधील सीमा भागामध्ये परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागलेली आहे। जैसलमेर, जोधपूर, श्रीनगरमध्ये वातावरण आता पूर्वीसारखंच दिसून येतंय। जनजीवन पूर्वपदावर आहे। श्रीगंगानगर, जैसलमेर, श्रीगंगानगर इथं परिस्थिती पूर्वपदावर येते। जनजीवन पूर्वपदावर येतंय। जैसलमेरमध्ये स्थानिकांनी यामुळे समाधान व्यक्त केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, जम्मू काश्मीर, त्यानंतर खाली पंजाब, मग गुजरात आणि अगदी राजस्थानचं जैसलमेर इथपर्यंत ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले करण्याचा प्रयत्न झाला पाकिस्तानकडून। त्यामुळे राजस्थानमधली आपण परिस्थिती बघतोय। जैसलमेर आणि श्रीगंगानगर इथं आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागलेली आहे। जैसलमेरमध्ये काल 1:40 ड्रोनचा हल्ला झाला, ज्याचे तुकडे फक्त जैसलमेरमध्ये काही भागात पडलेले आढळून आले।